आपल्याला पाहायला मिळतील। पहिल्या सामन्यामध्ये पाहू शकाल दिमागदार विजय गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने प्राप्त केला। दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाने विजय प्राप्त केला आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत हा सामना जिंकेल कोण। सुंदर या स्पर्धेचं नियोजन आयोजन 7 स्टारच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि अपाट मेहनत त्यांची आपण पाहिली। दिवस रात्र ते मेहनत करतायत ओमसाई आपल्या लोळा क्रिकेटसाठी, कारण आपल्या विभागात क्रिकेट पुढे कसा जाईल आणि आपल्या विभागातून एखादा खेळाडू पुढे कसा जाईल या हेतून मात्र त्यांचे हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत। जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत। सलामी जोडी पाहू शकाल योगेश लेवन आमने ब संघाची राकेश आणि त्याच्या सोबतीला पाहिला तर मिस्टर देवेंद्र। काल आपण योगेश लेवन आमने ए संघाला पाहिला आणि अखेर क्वालिफायर आय थिंक क्वार्टर फायनलमध्ये त्यांचा मात्र पराभव झाला। परंतु आज आपल्याला ब संघाचा कशा रीतीने खेळ पाहायला मिळेल आणि लोणार संघ सुद्धा आता नवीन सीझनमध्ये नवीन ध्येयानं आता मात्र या ठिकाणी खेळणार आहे। अनुज 11 जय दुर्गा लोणार संघ। टायमर सुद्धा ऑन असेल लक्ष सुद्धा, कारण आज कुठल्याही संघाची हायगाई केली जाणार नाही, कारण आपल्याला आज एकूण 11 सामने कव्हर करायचे आहेत। त्यासाठी सर्व संघाच्या संघटनाकडे विनंती असेल की वेळे संदर्भात प्लीज आपण सहकार्य करा। SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकाल। अतिशय सुंदर टेलिकास्ट, अगदी 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्पर्धेचं कव्हरेज आणि वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला ग्राफिक्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज अजय कदम। पॉवर प्लेचा खेळ सुरू होतोय। पॉवर प्ले मध्ये पाहू शकाल वाईडिश लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे ऑन साइडला। बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेग अगदी पंचाच्या डाव्या बाजूला पाहू शकाल आणि शॉट फाईन लेग ऑफ साइडच्या क्षेत्रात जर पाहिलं तर मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट लाईक फिल्डर तुम्ही पाहू शकाल। बॅकवर्ड शॉट पॉइंट लाईक फिल्डर आणि शॉट थर्ड मॅन अजय कदम ओव्हर द विकेटने मारा करतोय। पहिला चेंडू या ठिकाणी पाहू शकाल अगदी इष्टांच्या रोखानं लाऊड अपील पाहायला आपल्याला लेग बिफोर साठी, परंतु इम्पॅक्ट जो आपण पाहिलं तो मात्र लेग स्टंपच्या अगदी बाहेर होता आणि तेच पंचाने पाहिलं आणि पहिल्या चेंडूवरती अजयनं लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र पहिली धाव खर्च केली। चांगली सुरुवात मित्र म्हणेन एक्सप्रेस डिलीवरती आणि अगदी इष्टाच्या रोखानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या चेंडूवरती राकेशला मात्र त्या ठिकाणी बीट केलंय। एक जबरदस्त युवा यंगस्टार खेळाडू आहे राकेशचा। आपण मागील 2 सत्रांचा विचार केला तर जरूर त्याच्या खेळामध्ये भरपूर बदल झालाय। LPL मध्ये सुद्धा मात्र त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला होता, परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी कशा रीतीने मात्र खेळ साकारेल। सोबतीला देवेंद्र त्याच्याकडे सुद्धा मात्र चांगला अनुभव आहे, अनेक वर्षापासून त्याचा आपण खेळ पाहतोय। आज प्रेक्षकांची सुद्धा मात्र अतूट गर्दी पाहायला मिळेल, कारण आज सुट्टीचा दिवस सुपर संडे आहे आणि भरपूर संख्येने क्रीडा रसिक आपल्याला आता मात्र स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडानगरी पिसे या ठिकाणी पाहायला मिळतील, त्यात काही शंका नाहीये। नेहमीच पिसे गावाचं आणि विजयदादा पाटील जे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आहेत, विद्यमान सरपंच आहेत, त्यांचं मोलाचं योगदान 7 स्टारला नेहमीच मिळत असतो, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि स्पर्धा जशी संपेल रेग्युलर मॅचेसला सुद्धा मात्र आता सुरुवात होणार आहे। एकापेक्षा एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत। अजय पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय। हो, लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली। एक्सप्रेस आय थिंक वेग प्राप्त करतोय, परंतु कुठेतरी दिशा लाईन मात्र भटकतोय। लक्ष्मच्या अगदी बाहेरून चेंडू निघून गेला। अवांतरच्या रूपाने अजून एक धाव तिथे मात्र अजयने खर्च केली। बिनगडी बाद 2 अशी स्थिती धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि जो आजच्या दिवसातून संघ क्वालिफाय होणार आहे तो मात्र सेमीफायनल नंबर 2 या सामन्याच्या माध्यमातून जय हनुमान चौदरपाडा संघाच्या विरोधात आज खेळणार आहे। कारण जो पहिला संघ आपण पाहिला ज्याने अंतिम फेरी गाठली मेहर 11 बापगाव संघानं, हे चॅम्पियन ट्रॉफी उचलणार कोणता संघ, चॅम्पियन होणार कोणता संघ, आज सायंकाळी रिझल्ट आपल्याला मात्र मिळणार आहे। हो, पुन्हा मात्र या ठिकाणी पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि 30 चूक आता मात्र वारंवार अजय कदम करतोय। लाईनमध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल, अशा घटना होत असतात, कारण सीझनची पहिली मॅच आहे, पहिली टुर्नामेंट आहे आणि थोडासा वॉर्मअप सुद्धा मात्र प्रत्येक खेळाडूचा हवं तसं झालेला नाही आहे, कारण अवकाळी पावसामुळे क्रीडांगण सुद्धा मात्र काही संघांना उपलब्ध झालेला नाही आहे।
आणि अशा बाब इथे मात्र जरूर पाहायला मिळतील. परंतु अजय कदमकडे मात्र फार अनुभव आहे, तो मात्र अनुभव त्याला झोकावा लागेल. हो, ही लाईन बेटर आहे. पहा, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु आय थिंक चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही आहे. आणि आता मात्र प्रत्येक गावागावात आपण जर पाहिले तर किमान 2-3 संघ आता मात्र पाहायला मिळतात, कारण खेळाडूंची संख्या सुद्धा मात्र जास्त वाढत चाललेली आहे. आणि प्रत्येकाला हवं असं आहे की मला क्रिकेट खेळायचं आहे, माझ्या गावासाठी खेळायचं आहे, नावासाठी खेळायचं आहे. आणि त्यामुळे मात्र आपल्याला किमान 2-3 संघ प्रत्येक गावातून पाहायला मिळतात. आणि त्यापैकी हा लोणार संघ सुद्धा तुम्ही पाहू शकाल, कारण काल सुद्धा आपण एक शिवशक्ती लोणार संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला. आणि आता मात्र हा अनुज 11 जयदुर्गा लोणार संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, शॉट फाईनला बीट करण्याचा प्रयत्न. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू जरूर निसटला, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र कुठल्या प्रकारची चूक झाली नाहीये. आणि अखेर योगेश लावून आमने बस चांगला लागणारा पहिला धक्का. शॉट फायलेच्या फिल्डरनं कोणत्या प्रकारची चूक केली नाही. एकही धावेचा योगदान देवेंद्रनं दिला नाहीये. तब्बल 2 चेंडू त्याने फेस केले. निराश पावलानं तो मात्र माघारी चालला. आणि मात्र नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय मनोज. यानंतर जो पुढील सामना आहे, दोन्ही संघाला विनंती असेल की आपण सज्ज राहा. संघनायकाला विनंती असेल की या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे, तर दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण त्वरित या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. मनोज ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. आणि पहिली सफलता अजय कदमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून अजय उदयास आलाय आपल्या नावानं. हो, बॅटची कडा होती, परंतु विकेट किपर पासून दूर आणि तदनंतर डायरेक्ट हिट. ही आवश्यकता होती की, कारण दोन्ही बॅटर मात्र सुरक्षित आपापल्या घरामध्ये आपापल्या क्रीजमध्ये पोहोचले होते, परंतु त्या ठिकाणी विकेट किपरनं एक्स्ट्रा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही फलंदाज सेफ आहेत. पहिली धाव मनोजच्या बॅटमधून आय थिंक या ठिकाणी पाहायला मिळाली, कारण ज्या पहिल्या 2 धावा ज्या होत्या त्या मात्र अवांतरित रूपाने आल्या होत्या. एक लेग बाईज, त्यानंतर 2 वाईड्स पाहिले आपण, आणि सिंगलच्या वतीने 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांत क्रिकेट सध्या सुरू आहे, कारण आतापर्यंत कुठलाही फलंदाज मोठा फटका खेळू शकला नाही, कारण पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना मात्र ही मुभा असते की तुम्ही गॅप शोधू शकता, वेगानं पॉवर प्लेमध्ये धावा जोडू शकता. हो, रिव्हर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन. राकेशच्या बॅटमधून निघणारा हा क्लासिकल चौकार. आज तिसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल, सध्या आपण पाहतोय आमने संघ फाईट करतो या लोणार संघाच्या विरोधात. परंतु पहिल्या प्रती चौथा जो सामना असेल, ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष पवनपुत्र पिसे. आपण सज्ज राहा. आणि पहिल्या प्रती शेवटचा सामना असेल, जय झोटिंग देवरुंग विपक्ष आई गावदेवी वालचिन. वॉट अ मॅच ऑफ आफ्टरनून असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पहिली बाउंड्रीज तिथे मात्र पाहिली, अतिशय योग्य वापर केला. तिथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि शॉट बॅकवर्ड पॉईंटला मात्र तिथे बेट केला. चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली. अजय कदम पहिल्याच षटकाचा विचार केला तर कमीत कमी 2 ते 3 वेळा मात्र आपल्या स्टेपमध्ये चुकला आहे, आणि त्याचमुळे मात्र त्याच्याकडून थोड्याशा चुकासुद्धा आपल्याला पाहायला मिळाला, कारण 2 अवांतर चेंडू आपण पाहिले. त्याच्यानंतर जो फुलटॉस चेंडू पाहिला त्याच्यावरती चौकार जोडला फलंदाजाने. 8 धावा फलकावरती लागल्या गेला एका गडाच्या मोबदल्यात. पुन्हा रिव्हर्सचा फटका, तोच गॅप शोधण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू चालला वेगानं, 2 क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. रेस सुरू होते आणि त्या अखेर रेसमध्ये चेंडूचा विजय, कारण बॅक टू बॅक दुसरा चौकार राकेश पाटीलच्या बॅटमधून.
या दरम्यान आमणेगावचे युवा उद्योजक सन्माननीय अनिल शेठ फुलोरे आणि नवनाथजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण नभा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर धावा चांगल्या पाहायला मिळत आहेत, कारण 12 धावा धाफलकावरती लागल्या गेला. जरूर एक विकेट्स मात्र या ठिकाणी योगेश इलेव्हन आमने संघाने गमावला, परंतु पंच तुम्हाला वॉर्न करतायत की जास्त वेळ आपण एकत्रित राहायचं नाहीये. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज राहुल मडवी. राहुल थळे आय थिंक लेफ्ट हँड बॉलर आहे. सन्माननीय अनिलजी तिसकर आणि नवनाथजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चॅम्पियन ट्रॉफी अनिलजी फुलोरे आणि नवनाथजी पाटील, सुनील शेठ फुलोरे यांचे छोटे बंधुराज. नॉन पॉवर प्लेचा आता मात्र या ठिकाणी खेळ सुरू असेल आणि पहा लक्षात सुद्धा टायमर ऑन आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही पहिली 3 षटकं जर हाताळली नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आतमध्ये घ्यावं लागेल. फिल्डर राहुल लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट मारा करतोय बॅटर मनोज साठे. हो, जी समस्या अजयच्या समोर ती समस्या आय थिंक राहुलच्या समोर आपण पाहतोय. स्टेपमध्ये मात्र चुका होत आहेत वारंवार. चांगली सुरुवात आपण पाहतो योगेश इलेव्हन आमने ब संघाची. या नावापुढे ब ज्यावेळी लावतात असं वाटतं की तुमचा बी परफॉर्मन्स होईल की काय, परंतु नाहीये. या संघाने नेहमीच एवन क्वालिटीचा खेळ साकारला आहे ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. फुलटॉस आहे, मिस्टामिंग स्ट्रोक, परंतु जाऊन मिडॉनवरती मात्र चेंडू मात्र लँडिंग झालाय व दुरीचा प्रयत्न होतोय. संधी होती दुहेरीच्या प्रयत्नामध्ये धावचित करण्याची, परंतु त्या ठिकाणी फेके थोडीशी संत आली लॉंग ऑन वरून आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाने पाहता पाहता 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. मनोजचा आपण आतापर्यंत खेळ पाहिला तर 2 चेंडू त्याने फेस केले, 3 धावा त्याच्या बॅटमधून निघाला. परंतु राकेश पाटील चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या रिदममध्ये आहे, कारण 2 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. 8 धावसंख्येवरती तो सुद्धा खेळतोय आणि दोन्ही फलंदाज नाबाद आहेत. शून्यावरती जरूर देवेन बाद झाला. परंतु दोघांनी आता मात्र संघाला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑन साईडला पण जर फिल्डिंग प्लेसमेंट पाहिले तर आय थिंक वाडिश मिड ऑन लाईक खेळाडू तुम्ही पाहू शकला. आय थिंक वाडिश शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वाडिश लॉंग ऑन लाईक फिल्डर तैनात आहे. स्क्वेअर लेग आहे आणि डीप मिड विकेटला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. आणि फटका केला लॉंग ऑफला. लॉंग ऑफकडे सुद्धा मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव जरूर तिथे पूर्ण झाली आणि इथे मात्र एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. नॉकआउट स्पर्धा आहे. तुम्हाला जर ही स्पर्धेकडे पुढे वाटचाल करायची असेल तर मात्र प्रत्येक सामना तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. जो संघ पराभूत होणार त्या संघाला मात्र चॅम्पियन ट्रॉफीची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागेल. आणि प्रत्येक संघ नवीन ध्येयानं नवीन स्वप्न घेऊन मात्र या स्पर्धेमध्ये उतरलाय. कारण मानाची ट्रॉफी आहे, चॅम्पियन ट्रॉफी आहे, आपल्याला चॅम्पियन बनायचं आहे. या हेतून आता मात्र सर्व खेळाडू हो इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु लिडिंग एज चेंडू हवेत जरूर होता, परंतु सेफ लँडिंग झालं. आणि राकेशच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल, कारण त्याला सुद्धा अपेक्षित नव्हते की याप्रमाणे हा स्ट्रोक मी खेळेल. परंतु मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर काही आपण घटना पाहत असतो, कारण हा खेळच असा आहे की या निश्चितीने भरलेला खेळ आहे. कधी काय होणार, कधी काय घडेल याची आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. पुन्हा मात्र पाहू शकाल लिडिंग एज चेंडू मात्र चालला अगदी फाईन लेगकडे. मनोज आय थिंक चेंडू बॅटमध्ये प्रॉपर कंडिशन करत नाहीये, चाचपडतोय. आय थिंक त्याच्या बॅटमधून प्रत्येक चेंडूवरती धावा निघतायत, परंतु कॉन्फिडन्स लेवलची बॅटिंग सध्या त्याच्याकडून होत नाहीये. बॅटिंगमध्ये मात्र जरूर सुधारणा करावी लागेल संत गतीने. आता मात्र या ओव्हरचा आपण जर विचार केला तर मात्र राहुलनं आतापर्यंत थांबवलेला आहे, कारण चांगल्या लेंथवरती कामगिरी करतोय. लिगल 4 चेंडू त्याने हाताळले, 5 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत आणि अजूनही 2 चेंडूचा केलेलं बाकी, म्हणजे 2 चेंडूमध्ये किमान एखादी बाउंड्रीची ते मात्र आता राकेशला शोधावी लागेल. धावगती तुम्हाला वाढवायची असेल तर मात्र या ठिकाणी व रिव्हर्सचा फटका पुन्हा बाहेर काढलाय. पुन्हा चेंडू गॅपमध्ये वेग जास्त आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि मात्र या ठिकाणी येतोय चौकार. बर्फाची लाजिना साहेब हान
कोणी गुन्हा करू नका, म्हणजे ही वेल तुमच्यावरती मित्रांनो येणार नाहीये. आणि आमचे DJ कल्पेश किंग सुद्धा मात्र यामध्ये खूपच माहिर आहेत. एकापेक्षा एक सॉन्ग ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनी सुद्धा आमची चांगली आवाजाची काळजी घेतलेली आहे. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. आणि तिन्ही चौकार आपण राकेश पाटीलचा विचार केला तर तिन्ही रिव्हर्सच्या माध्यमातून आले. मागील आपण 2-3 वर्ष जर पाठीमागे गेलो तर छत्रपती शिवाजी क्रीडांगण बापगाव देवरुंगच्या मैदानावरती मी जयेश पाटीलला पाहिले होते. त्यांनी लागोपाठ 5 षटकार लगावले हरी, परंतु 5च्या 5 षटकार रिव्हर्स खेळला होता. आणि आता मात्र राकेश तोच एखादा पराक्रम इथे मात्र करणार का? 3 चौकार त्याच्या बॅटमधून रिव्हर्स आले आणि संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचली गेली 21 या आकड्यावरती. आतापर्यंत दुसरा षटकाचा खेळ चालू आहे ना. आतापर्यंत 13 मिनिटं इथे मात्र तुम्ही खर्च केलेली आहेत. वेल फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जीवनामध्ये, कारण एखाद्या वेळी जर चांगली आपल्या आयुष्यातून वेल निघून जर गेली तर ती पुन्हा वेल येणार नाहीये. हो, इथे मात्र संधी होती, परंतु ती संधी गमावली. राकेश पाटील स्वतःवरती नाराज आहे, स्वतःला प्रश्न विचारतोय, परंतु पंचाचा 22चा इशारा. तर धाव तिथे मात्र पाला बुडाली आणि आता मात्र दुसरा षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस एक गडी बाद. 22 पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला होता अजयनं 12 आणि या ओव्हरमध्ये राहुल थलेनं खर्च केल्या 10. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या लोणार संघ. आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळायचं आहे, कारण आपल्याला आज 2 सामने जे आहेत ते एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल हे आमची 7 स्टार कमिटी दिन में भी करते रात में भी करते, दिवस रात्र मेहनत करून मात्र या ठिकाणी ही उपलब्धी त्यांनी मात्र प्राप्त केली. मग आनंदाजी किणे असतील, राकेशजी दिगाडकर, रामकृष्णजी काकडे, बाळरामजी मेहर, अजितजी पाटील, लखनजी पाटील, कैलास पाटील, पाठ मेहनत आणि एक नवीन दिशा दाखवली आपले लोणार क्रिकेटला. खास वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर डिसिप्लिन प्रत्येक संघातील खेळाडू आता मात्र बाळगतोय आणि याचा पूर्ण श्रेय मी देईन 7 स्टार. प्रत्येक स्टार आहे आणि स्टार प्रमाणे मात्र कामगिरी करतायत. तिसरा षटकाला सुरुवात करेल गोलंदाज लोणार संघाच्या माध्यमातून राज. ओहो, पुन्हा मात्र राकेश पाटीलचा आपण विचार केला तर मात्र रिव्हर्स फटका केल्याच्या प्रयत्नामध्ये तो होता, परंतु गोलंदाजाने अगदी त्याच्या खूपच दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला. अवांतर रूपाने अजून एक धाव मात्र इथे मिळेल आणि अतिशय सुंदर क्रीडानगरी आपण पाहतो. अगदी या मैदानाच्या चौफेर बाजूला मात्र हिरवगार वातावरण, निसर्गरम्य वातावरण, वर्तुळाकार हा क्रीडांगण तुम्ही पाहू शकाल. अगदी आमच्या समोर जर पाहिले तर समृद्धी महामार्ग तुम्ही पाहू शकाल. हो हो केलाय, चांगला स्ट्रोक आणि चेंडू आता मात्र जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राकेश पाटील इज ऑन फायर. राकेश पाटीलचा महत्त्व फार आहे आमने क्रिकेटचा आपण जर विचार केला तर. काय खेळाडू आहे, कमी वयामध्ये मात्र त्यांनी उंच शिखर गाठलं असं म्हणावं लागेल. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, आउटफील्डमध्ये जबरदस्त कॅचर आहे. कितीही कठीण झेल त्याच्याकडे आला तर तो मात्र पकडण्याची ताकद ठेवतो, हिंमत ठेवतो आणि त्या मात्र बॅटिंगमध्ये मैदानाच्या चौफेर बाजूने मात्र फटके खेळण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि आतापर्यंत तो सफल ठरलाय. आणि आज नवनाथ पाटील आणि अनिल फुलोरे आय थिंक पाहतो की कोचिंगच्या भूमिकेमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा रिवर्स, पुन्हा फटका अतिशय चांगल्या प्रमाणात. पंचांचा बिमर, नो बॉलचा इशारा. आय थिंक ओव्हर स्टेपिंग, चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. डीजे चला फिल्डिंग लावून घ्या, फार महत्वाचं आहे वेल आज, कारण आपल्याला भरपूर सामन्यास कव्हर करायचे आहेत आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. आय थिंक राकेशच्या बॅटमधून निघणारा हा 5वा चौकार, परंतु 4 चौकार जे आपण पाहिले रेवतच्या माध्यमातून आले आणि पुढील चेंडू असेल फिर हिट.
चला मॅच बॉल आलेला आहे. महागडा ठरतोय राज. पहिल्या चेंडू पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात हाताला, त्याच्यानंतर पाहिलं तर लेग बॅच आय थिंक चौकार आला आणि त्यानंतर ओव्हर स्टेपिंग नो बॉल त्याच्यावरती आल्या 5 धावा. म्हणजे एक लिगल चेंडूमध्ये तब्बल राजनं 10 धावा खर्च केल्या. फ्रीड चेंडूचा सामना करेल राकेश उर्फ कोकरू. ओहो पुन्हा हुक केलाय, पुन्हा चेंडू चला फाईन बाउंड्रीच्या पलीकडे. अब बॅटिंग करतो राकेश. 4 धावांसाठी चौकार. मात्र पूर्णपणे त्याच्यावरती दडपण पाहायला मिळतोय, कारण 2 लिगल चेंडूमध्ये तब्बल त्याने धावा खर्च केल्या 14. खूपच महागडा स्पेल आपण म्हणू शकतो या संघ नागिक. त्याच्यानंतर पाहू शकला एसटी रक्षक आता मात्र जरूर त्याला कानमंत्र देतोय की कुठल्या लाईनवरती तुम्हाला मात्र इथे गोलंदाजी करायची आहे, कुठल्या लेंथवरती तुम्हाला मात्र या ठिकाणी मारा करायचा आहे. इथे मात्र वापसी तो करणार का, फलंदाज याला इथं मात्र या ठिकाणी शांत ठेवणार का. ओ मिनी हेलिकॉप्टर टायमिंग प्रॉपर नाही आहे. चेंडू चालला लॉंग ऑनला. एक धाव तिथे मात्र जरूर पूर्ण झाली. दुरीचा प्रयत्न होतोय परंतु राकेश पाटील चित्ताच्या सप्लायनं हरणाच्या वेगानं 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट करतोय. प्रत्येक धावेनंतर आता खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर होतोय. आणि येणाऱ्या बॅटरमध्ये जर आपण विचार केला तर हार्ड हिटर मिस्टर भावेशचं येणं बाकी. एकूण धावसंख्या जर पाहिली तर एक गडी बाद 38 आणि वैयक्तिक त्या 38 धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 27 धावसंख्येवरती गेलो राकेश पाटील. त्याच्यामध्ये 6 खणखणीत चौकार पाहिले आपण. हो दूरवरून केल्याचा प्रयत्न फलंदाज बीड एसटी रक्षक बीड आणि चेंडू वेगाने चालला अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं. थांबणार नाहीये, जाऊन धडकला स्क्रीनला. 4 धाबांसाठी पंचांचा वाईटचा इशारा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. धावा धावा आणि धावाच पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र लोणार संघाला असं सुद्धा झालं असेल की हा षटक बाबा कधी कंप्लीट होतोय. अनेकदा मात्र राजला कान मंत्र दिले गेले, परंतु मी नेहमीच जीवनामध्ये सांगतो की अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. स्वतःच्या माइंडने तुम्हाला खेळ करावा लागेल. पुढे जायचं तर स्वतःचा रस्ता तुम्हाला तयार करावा लागेल, शोधावा लागेल. परंतु फटका इथे मात्र क्लासिकल स्टेप आउट केलाय. डान्सिंग ट्रॅक शॉट. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. षटकार आहे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी डान्सिंग ट्रॅक शॉट अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अगदी कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला आणि आय थिंक बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झालाय. त्या दिशेने मात्र वेगाने वारे सुद्धा वाहतात आणि मात्र त्याचा सुद्धा मात्र राकेश पुरेपूर फायदा उचलतोय. आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकत असताना 49 धाबा. या स्पर्धेचा उच्चांक आपण जर पाहिलं तर काल आपण पाहिलं असेल तब्बल जय हनुमान चौदरवाडा संघानं 90 धाबा या स्पर्धेमध्ये ठोकल्या 4 षटकांच्या खेळामध्ये. आणि आतापर्यंत 3रा षटकाचा खेळ सुरू आहे आणि इथे सुद्धा संधी आहे की त्या धावांचा तुम्ही रेकॉर्ड्स मोडू शकता. हो बॅटची कडा प्रॉपर कनेक्शन झालं नाही. खेळायचं तर अगदी लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा मात्र पाहू शकाल तिथे मिस्टेक घडली गेल्या. चुका जास्त पाहायला मिळतात आउटफील्डमध्ये. असं वाटतं की प्रेशर पाहायला मिळतोय सर्व खेळाडूंवरती, कारण गोलंदाजाने सुद्धा चुका केल्या. त्याच्यानंतर आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा मात्र चुका करतायत. कारण कधी कधी आपण जर विचार केला तर मात्र छोटी छोटी चूक मात्र कधी कधी महागात पडत असते. त्या चुका तुम्हाला मात्र या ठिकाणी सुधारावा लागतील, रिकव्हर तुम्हाला करावा लागेल. एखादी विकेट्स येणार का. बेस्ट टायमिंग कॉटन बोलू शकेल आपण. विकेट कीपर चला चेंडू खाली पुन्हा झेल ड्रॉप त्या ठिकाणी. एक वेगळीच आज मनस्थिती पाहतोय आपण अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाची. कारण हा संघाचा आपण जर विचार केला तर मात्र चांगला बॅलन्स संघ आहे, परंतु आज मात्र असं वाटतं की डिप्रेशनमध्ये सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 3 ओव्हर इथे मात्र कंप्लीट झालेले आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. फक्त 1 विकेट्स मात्र या ठिकाणी योगेश 11 आमनेबाद संघाने गमावलेला आहे. यानंतर पुढील जो सामना असेल दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष पवनपुत्र पिशे.
कैलासजी पाटील, श्रीनिवास पाटील ज्यांनी मात्र या संघाची बांधणी केली पीसी संघाची. आणि त्याच्यानंतर पाहू शकाल माजी सरपंच संतोषजी काकडे चा संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. ग्रीष्मा 11 अमनेपाडा. शेवटचं षटक या पहिल्या डावातील आणि त्या षटकासाठी आता मात्र गोलंदाजाचा मात्र वापर करतायत अथर्व. जबरदस्त पार्टनरशिप राकेश आणि मनोज या दोघांमध्ये. मनोजने मात्र चांगली साथ दिली. जरूर त्याने फक्त 4 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून 5 धावा निघाल्या. परंतु राकेश के क्या कहीने, 6 चौकार 1 षटकार आणि वैयक्तिक 36 धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे संधी आहे की या स्पर्धेमध्ये पहिली अर्धशतकी इनिंग तू साजरी करू शकतोय. कारण अजूनही मात्र 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी. कशा रीतीने तो खेळ इथे मात्र साकारेल आतापर्यंत सर्व क्रीडारसिकांना मात्र त्यांनी मात्र मुग्ध केलेलं आहे आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. हो, बैठक शॉट केल्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क नाहीये. स्वतःवरती कंट्रोल तो ठेवू शकला नाहीये. संतुलन थोडंसं ते या ठिकाणी बिघाडलं. आणि मात्र अथर्वला सुद्धा मात्र इथे संधी आहे की आपल्या संघाला तो बॅक करू शकतोय. कारण 3 षटकामध्ये भरपूर धावा इथे मात्र आपल्या गोलंदाजाने खर्च केले. आणि इथे जर आपण जर एक चांगला षटक जर हाताळला तर मात्र आपल्या संघाला मात्र इथे एक संधी निर्माण होऊ शकते. आणि त्या ध्येयानं तो मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. धावसंख्या स्थिर 52, 52 धावा. पप्पू मडवी सुद्धा आता मात्र पाहू शकाल फिल्डिंगमध्ये वारंवार तो बदलाव करतोय. शॉट मिडविकेटवर होता, आता मात्र मिडॉनवरती आलाय. ओ परफेक्ट यॉर्कर प्लेक केलाय. 1 धाव जरूर पूर्ण झाली. दुरीचा प्रयत्न होतो, रॉकेट फेकी जबरदस्त मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा मात्र नमुना पाहायला मिळाला. आणि अखेर राकेश पाटील रनआउटच्या सुरुवात मात्र बाजून माघारी परततोय. दुसरा धक्का लागत असताना टीम योगेश लोण आमनेबल संघाला. परंतु जे कार्य राकेशला मात्र करायचं होतं ते कार्य त्याने मात्र चांगल्या पद्धतीने केलं. तब्बल बाद होण्यापूर्वी 37 धावांची तुफान केली. साकार आणि खेळाडू कक्षामध्ये पाहत त्याचं टाळ्यांना मात्र स्वागत केलंय. जबरदस्त इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता मात्र पाहू शकाल नवीन फलंदाज भावेश आलाय. आपण राकेशचा खेळ पाहिले तर 7 चौकार 1 षटकार 15 चेंडू फेस केले. 37 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. 53ला 2 सध्या आपण पाहतो परिस्थिती. अजूनही मात्र या पहिल्या डावातील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. आणि या 4 चेंडूमध्ये आता मात्र भावेशच्या बॅटमधून किती मोठे फटके येणार, आता मात्र त्याकडे सर्व आमनेकरांच्या नजरा लागलेल्या आहेत. परंतु अथर्व जबरदस्त मात्र या ठिकाणी कामगिरी करतो या स्लॉग ओव्हरमध्ये. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, ऑन साईडला फेकून देण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये आहे आणि निघून जाईल वाडिश मिड विकेटच्या पलीकडे. 4 धाबांसाठी येतोय चौकार. झोकून दिली आणि गॅप सुद्धा चांगल्या पद्धतीने शोधला. त्या ठिकाणी लॉंग ऑन आणि मिड विकेट दोघेही होते, परंतु दोघांच्या मधून चेंडू मात्र निघून गेला. जबरदस्त सुरुवात आपल्या इनिंगने त्याने केली. चौकारानं खातं वैयक्तिक खोदलं. हो, इथे मात्र पाहू शकाल परफेक्ट वाईट यॉर्कर मात्र सन्मान देऊ शकला नाही. आणि अखेर अथर्व सुद्धा मात्र त्या ठिकाणी प्रत्युत्तर देतोय. चौकारानंतर डॉट. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर मात्र 2 निर्धाव चेंडू आपण पाहिले. कारण पहिल्या 3 षटकांचा आपण विचार केला तर मात्र एक मात्र आपण डॉट चेंडू पाहिला. आणि त्यानंतर अथर्व हा 3रा निर्धाव चेंडू टाकत असताना या इनिंग मधील ओव्हर पिच मिस्टामिंग कॉटन बॉलची शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाही. अथर्व गिरकी घेतोय चेंडीखाली आणि अखेर चेंडू मात्र धरणीला दान झाला. आणि तिथे मात्र संधी होती एस्टॅनवरती. तुम्ही निशाणा जर साथ केला असता तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते. 59 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग
योगेश लोण आमने बस संघाच्या वतीने आपण पाहतोय. पुन्हा मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि मात्र फेकून दिला अगदी आमच्या मान्यवरांना मानवंदना देणारा हा बिग हिट. 6 धावांसाठी षटकार. ओव्हर कंप्लीट 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद 65 धाबा फलकावरती लागल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र 67 धाब्यांची आवश्यकता असेल. चला आपण पुढील नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी वाटचाल करतोय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल पवनपुत्र पिसे. सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक आमने गावातील अनिल शेठ फुलोरे आणि त्यांची प्रिय मित्र एक चांगला क्रिकेटर त्यांनी सुद्धा मात्र आमने गावासाठी खेळलेला आहे. नवनाथजी पाटील यांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल चॅम्पियन ट्रॉफी 2025-26च्या या निव हंगामामध्ये. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल ठाणे ग्रामीण ग्रुपचे फास्टर अपडेटर विकी केणे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. पवनपुत्र पिसे विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. चला पिसे संघाचा संगणक आलेला आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. रामकृष्ण काकडे चला आपण संगणकाला त्वरित पाठवा. ग्रीष्मा 11 आमनेपाडा लक्ष सुद्धा जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आपला संगणक जर इथे आला नाही तर 2 धाब्यांची पेनल्टी. सन्माननीय अनिल शेठ फुलोरे आणि नवनाथजी पाटील दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करतोय. चला जयेश काकडे थोडंसं लवकर या कारण आमचे पाहुणे सुद्धा आलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा संगणक सुद्धा आलेला आहे. एक काल गाजवलेला आहे नवनाथ पाटीलनं आणि उद्योग क्षेत्रामध्ये अनिल शेठ फुलोरे हे सुद्धा मात्र उंच भरारी घेत आहेत. काल आपण गावदेवी विहानास्पूर पिसे संघाला पाहिला या स्पर्धेमध्ये खेळताना, परंतु आज पवनपुत्र पिसे बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन आज संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. अतिशय सुंदर पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. चला जयेश या आपण फास्ट या. चला प्रत्येकी 4 षटकांचा सामना असेल. टॉस ची माहिती देतोय हेड अँड टेल असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे आणि कॉल देतील पिसे संघाचे संगणक. बॅटर पाठवायचे छापाचा कॉल आहे आणि जशी मागणी तसा पुरवठा. पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हा. पिसे संघ आपलाच मैदान आहे. याच मैदानावरती आय थिंक तुम्ही सराव करत असाल. टॉस किती महत्वपूर्ण होता? टॉस महत्वाचा होता खूप. काय करणार, बॅटिंग करणार की प्रथमतः गोलंदाजी? प्लेयर येतात पेंडिंग ठेवत आहे. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु या स्पर्धेबद्दल काय सांगू शकशील? एक नंबर आयोजन केलेलं आहे. न्यू सीझन आहे आणि आपल्या संघामध्ये काय नवीन चेहरे आम्हाला पाहायला मिळतील का? हो नक्कीच. मग त्यांच्याकडून तुला काय अपेक्षा आहे? त्यावेळी त्यांचा 100% द्यावा. आणि तुझ्याकडून सांगायला काय अपेक्षा आहे? चला हरकत नाही. आपल्याला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जयेश, आपल्या संघामध्ये काय नवीन चेहरे? नाही बॅटिंग करायची आहे, तू खुश आहेस? हो नक्कीच. म्हणजे तुझ्या मनासारखं झालेलं आहे. चला दोघी लाजतात, हरकत नाहीये. न्यूज असे आहे टॉस बॉक्स मधून की पवनपुत्र पिसे संघाला टॉस जिंकला आणि प्रथमतः आय थिंक डिसिजन पेंडिंग आहे. चला जाऊया पुन्हा आपण कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगी पाटील सर. भरपूर मोठं लक्ष आता सेट करण्यात आलं. या ठिकाणी तब्बल 65 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करावं. 66 धावांचं लक्ष पार करावं लागणार आहे. 65 धावा बनवल्या. राकेशचा खेळ कमालीचा आपल्याला बघायला मिळाला. 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि त्याच खेळीच्या जोरावरती आपण बघतोय या ठिकाणी योगेश नेवल आमने बी सध्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळाला.
सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर. सुभाष आणि आदित्य. पहिलाच बॉल, बॉल येण्या अगोदर क्षेत्ररक्षक तिथे स्लीप झाला. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आपल्याला बघायला मिळाला आणि 2 धावा पहिल्या चेंडूवरती पूर्ण करतोय सुभाष. पहिल्या षटकामध्ये अजय कदमनं गोलंदाजी केली, 11 धावा खर्च केल्या. परंतु राज या गोलंदाजाचं शतक भरपूर महागडं आपल्याला बघायला मिळालं. 30 धावा त्यानं आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. सध्या गोलंदाजी भावेश करतोय. सुभाष ऑफ द मार्क विथ डबल. पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा जोडाव्या लागतील. यावेळेला टर्न केला ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे स्क्वेअर लेगला. पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. बघा, ज्या वेळेला तुमच्याकडे जास्त मोठी टोटल असते वाचवण्यासाठी त्यावेळेला गोलंदाज एक अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतो, कारण त्याला ठाऊक आहे की भरपूर मोठी टोटल आहे. अशा कंडिशन्समध्ये बॅटर मोठ्यात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल आणि तिथे त्या गोष्टीचा फायदा बॉलर नेहमी उचलत असतो. सध्या 22 विरोधात पहिल्या 2 बॉलवर 4 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात. मॅच नंबर 3. आज या स्पर्धेचा फायनल दिवस आहे आणि हळूहळू प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने हो स्वीप करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. बेल्सला ट्रीम करत असताना बॉल निघून गेला आणि पहिला धक्का लागतोय लोणार संघाला. विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. प्रत्येकी बॉलवर मोठे फटके येणं गरजेचं होते आणि त्याचमुळे त्या प्रयत्नामध्ये सुभाष स्वीप करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि लेगस्टंपच्या बाहेरून खरं म्हणजे हा बॉल जाईल असं सुरुवातीला सुभाषला वाटलं, परंतु हलकासा बेल्सला ट्रीम करत असताना बॉल निघून गेला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर अक्षय बॅटिंग करण्यासाठी येतोय. भावेश वेगवान चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. दुपारचं सत्र सुरू झालं आणि हळूहळू आता मैदानाच्या 4ही बाजूने आपण प्रेक्षकांना पाहतोय. आले आले अक्षयनं मोठा प्रहार केलाय बॉलवरती. बॉल लावत आहे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला कुमार अंडर इट अँड ही मेक्स नो मिस्टेक. अनदर विकेट गॉन. लागोपाठ 2 विकेट आतापर्यंत या ठिकाणी कंप्लीट केले तर हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आणि हॅट्रिक जर कंप्लीट करतोय तर राज पाटील यांच्याकडून 22ला 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विरेनस्पोर्ट भावाले संघाचा कैलास ज्यानं विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली. चॅम्पियन ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. दरम्यान खजिनदार ओम सयामने लोणार क्रिकेट असोसिएशन कैलासी पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. वेलकम. रामकृष्ण आगमन झालेलं आहे. उपसल्लागार पवनपुत्र पीसे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतरच्या मॅच मध्ये ड्राईव्ह करण्यात आलं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल वरती येतोय. एकच जाव. हॅट्रिक बॉल होता. हॅट्रिक बॉल वरती सिंगल कंप्लीट केले. बॅटर तुषार त्या ठिकाणी होता. तुषारला हुशार कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी. एका धावेने आता 5 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्यात.
अनुज 11 लोणार हा संघ भरपूर अडचणीमध्ये सापडलाय. कमी गतीने टाकलेला बॉल स्लो पवन, परंतु दिशाहीन आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड. हो, यावेळेला हा बॉल आपण बघितला, पुढे टाकला आणि तिथे पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होते. चांगलं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 6 आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज भावेश. आता यानंतर येणारे 3 षटक आणि 60 धावांची गरज आहे लोणार संघाला. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सागर बॉलिंग मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर तुषार मैदानाच्या आतमध्ये. सागरचा बॉल कमी गतीने टाकला, जरूर कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल न सुरुवात करतोय सागर. चांगली गोलंदाजी सध्या प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली आहे. आदित्य जो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. ॲज ओपनर बॅटिंग करण्यासाठी एकमात्र चेंडूचा सामना त्याने केलाय. यावेळेला लॉफ्ट केलाय, हवेमध्ये बॉल आहे. लॉंग ऑनचा फील्ड थोडासा वाईडिश उभा होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये बॉल. आणखी एक फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 3. नवीन बॅटर अजय कदम मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. अजय कदमला विजय मिळवायचा असेल तर खूप मोठा डाव, त्याच्या आयुष्यामधील सर्वोत्कृष्ट खेळी आज त्याला पीसीच्या क्रीडांगणावरती करावी लागणार आहे. यानंतर पुन्हा पीसे संघ तुम्हाला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. गावदेवी विहाना पीसे हा संघ या स्पर्धेतून बाहेर झाला, परंतु आता गावकरांच्या आता आशा जरूर अपेक्षा असतील की पवनपुत्र पीसे संघाने चांगली कामगिरी करावी. कारण घरच्या मैदानावर ज्या वेळेला गावातील संघ एखादा खेळत असतो त्यावेळेला गावकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. राऊंड द विकेट. यावेळेला फोर्स केल्या समोर लॉंग ऑफच्या दिशेने बॉल येतोय. एक जाव 7 धावा स्कोर कार्डवर 7 रन्स ऑन द बोर्ड. इथे हवेमध्ये बॉल मिस टायमिंग. आदित्य आणि त्याची विकेट डोक्यात जरूर होती. धडधड त्याची वाढली असेल ज्या वेळेला बॉल हवेमध्ये गेला, परंतु भरपूर दूर क्षेत्ररक्षक होतं. लॉंग ऑन वरून बॉलवरती फिल्डर पोहोचला. त्यावेळेला 2 रन्स कंप्लीट करत असताना बॅटर आदित्य आणि अजय मैदानाच्या आतमध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. हा बॉल पुन्हा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून जाते. डॉट बॉल.
पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे झालेला नाहीये. बॅटची आतली कडा लागत असताना बॉल स्क्वेअर लेगला येतोय. एकच धाव. सिंगल ना आता तुमचं काम पूर्ण होणार नाहीये. इथून चौकार षटकारांची आतषबाजी तुम्हाला करावी लागणार आहे. 10 वर आता धावसंख्या जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता उर्वरित 12 बॉल 56 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 56 धावा इथून बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता. आव्हान भरपूर खडतर आहे. आणि बघा मागच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि मागच्या वर्षामधील सर्वोत्कृष्ट एमर्जिंग प्लेयर असे 2 अवॉर्ड आपण आज प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळ्या दरम्यान देणार आहोत. मागच्या सीझन मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि मागच्या सीझन मधील सर्वोत्कृष्ट एमर्जिंग प्लेयर हे 2 अवॉर्ड आपण आज प्राइज डिस्ट्रीब्युशन वेळेला देणार आहोत. तर नक्कीच पाहायला विसरू नका कोण असेल मागच्या वर्षीचा प्लेयर ऑफ द इयर आणि बेस्ट एमर्जिंग प्लेयर. थर्ड ओव्हर. ओ यावेळेला लेन बॉल. मंथन गोलंदाजी करण्यासाठी आल्या. मंथननं चांगला चेंडू. काल योगेश 11 आमने ए संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहिला. क्वार्टर फायनल मध्ये तो संघ पराभूत झाला. चांगला खेळ राहिला होता कालच्या दिवसामध्ये. किरण असेल, अरुण असेल, सागर असेल, त्यानंतर जोशी, पारस असेल. पण आज योगेश 11 बी संघानं देखील कमाल केली आहे. ज्या प्रकारचा खेळ त्यांनी दाखवलाय लाजवाब. यावेळेला पूल केला. बॉल हवे तो हो राकेशने प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा. अकरा धावा स्कोर कार्डवर. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. आता या मॅच मध्ये फॉर्मॅलिटीज राहिली असंच म्हणावं लागेल. प्रत्येक बॉलवर जवळपास षटकारच मारायचंय. 55 धावा दूर 10 बॉल. ओ स्लो बाउन्सर लाऊड अपील. बॅटर गॉन. अजय कदम मैदानाच्या बाहेर. अकरा धावा स्कोर बोर्ड वरती. 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. रिवर्सचा प्रयत्न होता नवीन बॅटर राजनं षटक टाकत असताना खूप धावा खर्च केल्या. 30 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या आणि तिथूनच संघ अडचणीमध्ये गेला. परंतु आज राकेशनं काय खेळ केला. 37 धावांचा एक तुफानी डाव त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. ओहो बाउन्सर होता यावेळेला. पुन्हा एकदा अनएक्सपेक्टेड बाउन्स. इथे बॅटर ज्या प्रकारे अपेक्षा केली होती त्याहून जास्त उचलीचा हा बॉल पाहायला मिळाला. एकच धाव. पुढचा बॉल. पुन्हा एकदा यावेळेला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. सॉफ्ट हँडनं फक्त आणि फक्त गलीमधून बॉल काढण्याचा प्रयत्न केला. एकच धाव. 6 बॉल आणि आता 53 ची गरज असेल शेवटच्या ओव्हरमध्ये. चला स्पीडअप करायचंय. शेवटचे 6 बॉल 53 धावांची गरज आहे.
अंतिम षटक राकेश गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला पूलचा फटका, बॅटची आतली कडा, शॉर्ट पूल पाहायला मिळाला. परफेक्ट मिडलिंग येथे करता आलेलं नाही. आदित्य सलामीला आलाय. एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून मात्र आपल्याला बघायला मिळत नाहीये. एकच धाव. इन स्विंगर पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय डॉट बॉल. हो ऑन द राईट्स क्रॅकिंग स्ट्रोक डीप मध्ये कवसला. एकतर्फी हा सामना. प्रेक्षक देखील खरं तर या अशा प्रकारच्या सामन्यामध्ये थोडेसे बोर होत असतात, परंतु यानंतर एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. एकही चौकार किंवा षटकार आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळाला नाहीये. पुन्हा लॉफ्टेड हिट, लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल येतात. विकेट आणखी एक मिळाली आहे राकेशला. बॅटिंग खूप सुंदर केली आणि आता गोलंदाजीमध्ये विकेट प्राप्त करतोय. पंधरा धावा स्कोर कार्डवर, 5 खेळाडू बाद, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा राकेश सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सोडून दिला बॉल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 रन्स. एक चेंडू शेवटचा शिल्लक. 46 धावा दूर विजयापासून. फार मोठा विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये योगेश 11 आमने बी संघ. हो दिवसा प्रयत्न होता या ठिकाणी. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर सामना संपलाय. फार मोठ्या फरकानं विजय प्राप्त करत असताना योगेश 11 आमने बी. अभिनंदन अभिनंदन ऑल सपोर्टर्स अँड ऑल टीम. सामनावीर पुरस्कार नो डाऊट. ज्यानं बॅटिंग करत असताना 37 धावा बनवल्या. छोटा पॅकेट बडा धमाका. राकेश इज द मॅन ऑफ द मॅच. विकी केने देखील आता खुश आहेत संघाच्या प्रदर्शनावरती. थोड्याच दिवसांनी संजय स्मृती चषक